जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रयी जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वेद पुरुष तरी नीती का वचन निवडून भिन्न दाखविले. तुझे वर्मे तुची दावणी अनंता. होसी नेनता कोण्या कोण्या. यज्ञाचा भोगता तरी का नव्हे सांग. उन्हे पडता अंग क्षोभ घडे. वसशील तू या भूताचे अंतरी तरी का भेदारी दावेला. तप तीर्थाटने तुझी मूर्ती ताण तरी का अभिमान आड येतो. आता क्षमा कीजे विनमितो तुका. देवने आकार उभा द्वारी. हे देवा, वेद रूपी पुरुष तुम्ही आहात. तर तुमच्या विषयी वेदाने नीती नाही हे नाही या शब्दाने तुम्हाला निवडून दर्शवले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा वेदरूपी पुरुष तुम्ही आहात. वेदांना सुद्धा वेद भगवंताच्या श्वासातून निघाला असं ग्रंथ सांगतात. नीती म्हणतो शब्द आहे ना. ते वेद जाणू गेला तोय मौनावला. ते मला म्हणले हे अनंतात मी सर्वगत सर्वव्यापी आहे असे वर्म दाखवून कोणत्या कारणाने नेणते पण घेता. आता वेद देवाचं वर्णन करू शकत नाही. तुम्ही तर सर्वव्यापी आहे. यज्ञाचे भोक्ते आपण आहात. तर यज्ञ तो सांग का होत नाही. त्यात काही उणीव आल्यास शोभ का होतो. सर्व भूताच्या अंतर्यामी जर एक तुमची वस्ती आहे तर हा बाह्यभूत भेद का दाखवला. आपल्याला हे वेगवेगळं का दिसतं आणि दिसतंय. आतमध्ये तर वस्तू एक. त्याचं कार्य आपण त्या मायाच्या रेंज मध्ये आहोत ना. आपण 3.5 देहाचा शरीर म्हणजे आपलं स्वरूप समजतो. आणि हे सगळं दिसतंय उपाधींनाच पाहतोय. त्याला काही मूळ स्वरूपाचं ज्ञान नाही. एकच भगवंत सर्वत्र भरला असं संतांना दिसतंय. जग अवघे देव आणि आपल्याला सगळे भेद दिसतो. भिन्न भिन्न दिसतंय. माया. जी सत्य नाही ती आपल्याला सत्य वाटते म्हणजेच माया. माया विघ्ने भ्रमला खरे. म्हणता मी माझे निगरे. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईला. तसं पाहिलं तर एक भगवान परमात्मा सर्व भूताच्या अंतर्यामी ओतप्रोत भरलाय नाही का. मग हा बाह्य भूत भेद का दाखवला. अज्ञान. ते संतांच्या ज्ञानामुळं
ज्ञानेश्वरी कळायला लागली, समजतंय श्री वासुदेव. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, आई साध्याचा अनुभव. आता हे संतांची कृपा, ज्ञानदृष्टी, कृष्णांजन, म्हणून निदान काही का होईना ज्ञानेश्वरी निदान थोडीफार ज्ञानदृष्टीमुळे कळती, नाही तर कायच कळती नाही का. वा, सगळं ब्रह्म चैतन्याचे प्रत्येकाच्या हृदयाचे आत्मा आहे. जीवात्मा म्हणा, ब्रह्म चैतन्य म्हणा, कुटस्थ म्हणा, तेच भगवंताचं स्वरूप आहे. माहिती नाही जीवाला, म्हणून सर्व गटी राम म्हणलंय, तैसा हृदयामध्ये मी राम म्हणलंय. सर्व भूताच्या अंतर्यामी जर एक तुमची वस्ती आहे, तर हा बाह्यभूत भेद का दाखवला. तर तीर्थयात्रा, दान करणे, ही जर मूर्तिमंत तू आहेस, तर त्याच्या मागे अभिमान का लागतो. म्हणजे आहे ते मायेचंच कारण आहे ना. नाही कोणतरी विचारलं म्हणतो, आताच आलो वारीवरून. वारी करून आलो नाही का. काही सांगायची गरज नाही, ते सांगायची काय गरज आहे. आलाच आहे वारी करून, देवाला माहिती आहे ना. ते रावत कुठे नाही ना, पारायण केलंय, आमचं वाचलं, रावत नाही ना. हे तप, तीर्थयात्रा, तिथे त्याचा अभिमान होतो. त्याचे काम क्रोध खवळती निळोपराय म्हणतात. नाना साधनाच्या केल्या खटपटा, येतो न पावती याच्या दारवंता. याला जाण्याला गेलं तरी दिशी दी रुधीचे वाटागा. धन्य आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ. याच्या कशाच्या अभिमानाच्या कचऱ्यातून सुटावा, तर रिद्धी सिद्धी वाटा आडवी त्यात. जाणायला गेलं तर जाणीव घाली आडफाटा. जाणीव म्हणजे ज्ञानाचा अभिमान. हे आडवय आहे ना. म्हणून तप, तीर्थयात्रा, दान करणे ही जर मूर्तिमंत आहेत, म्हणजे आता हे पुण्यच आहे ना. कर्त्याच्या मागे अभिमान का लागतो. करतो तो भाव आहे ना, मी करतो, मी तप करून आलो. संतांच्या ठिकाणी कोण तसा भाव आहे. ते झालं भगवंताच्या कृपेनं नाही का. तप झालं तर भगवंताच्या कृपेनं झालं, तीर्थयात्रा झाली भगवंताच्या कृपेनं, दान धर्म केला याच त्याला दिलं नाही का. त्यांच्या ठिकाणी कुठं अभिमान आहे, करतो तो नाही, अभिमान नाही, काहीच नाही ना. आपल्याला थोडं थोडं झालं तरी वाढव होत असं. कारण आपला भाव आहे ना, मी करतो, मी दान केलं एवढं असं. संतांच्या ठिकाणी तो भाव नसतो, मी आणि माझं नष्ट झालेलं असतं त्याच्यामुळं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या दारात उभा राहून वरील गाराणी करीता याविषयी क्षमा असावी. का हे हा भेद दिसतोय, हे वेगवेगळं दिसतं, त्याच्याबद्दल क्षमा असावी. अभक्त ब्राह्मण जळ त्याचे तोंड, काय त्याची रान प्रसवली. वैष्णव सांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयंता कुळयाती. ऐसा निवाडा झाला शिवरानी, नाही माझी वाणी पदरची. तू का म्हणे, आगी लागो थोरपणा, दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी. तर महाराज तर लईच, जो ब्राह्मण भक्तीहीन आहे त्याच्या तोंडाचा आग लागू म्हणले. ब्राह्मण किती श्रेष्ठ आहे ते मी सांगितलं नाही का.
मनाबद्दल सगळ्या संतांनी शास्त्रांना ब्राह्मणाला डोक्यावरच घेतलेलं आहे ना. हा. ते पृथ्वी तळीचे देव सावयव अवतार माझे असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लिहितात. ते पृथ्वीवरचे भूदेव म्हणतात ना त्यांना. हो. तुकोबर आहे नेहमी, तुकोबर आहे स्वतः. कोणी ब्राह्मण साधू संत भेटला तर साष्टांग दंडातच घालीत होते ना. ते ब्राह्मणाला नाही नाव ठेवीत. ब्राह्मणाचं शरीर भेटून जर भक्तिहीन असला तर, ब्राह्मणाचं शरीर भेटून जर भक्ती करत नसला तो ब्राह्मणच नाही म्हणले. कोण निवृत्ती ब्राह्मण? बहिणाबाईंचे अभंग पहा तुम्ही. अरे वंशाना ब्राह्मण श्रेष्ठ का कर्माना ब्राह्मण श्रेष्ठ का? ब्राह्मण कोण? ते ब्राह्मण असून, कारण तो ब्राह्मण रोज तिला मारित होता. तो संत बहिणाबाईचा मालक शास्त्री होता, विद्वान होता, पंडित होता. बहिणाबाईला रोज मारित होता, मग तो खरंच ब्राह्मण होता का? नाही ना. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणून देत नव्हता, भक्ती करून देत नव्हता, मग तो खरा ब्राह्मण होता का? नाही ना. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड. जो ब्राह्मण भक्तिहीन आहे त्याच्या तोंडाचा आग लागू म्हणले. महाराज म्हणते पेटला तरी चालून लगेच. त्याची रांड आई त्याला का प्रसवली? म्हणजे भक्ती किती श्रेष्ठ सांगायचं ना, नाही का? आता एवढं का चिडतात ते? का ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ मानलेला आहे ना. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्राचा काही विषय नाही. शूद्र काय सेवा करण्याकरताच असतं, नाही का? त्या सगळ्यांची सेवा करायची शूद्रांना, त्याला ते कर्म ठरूनच दिलेलं आहे शूद्र. आणि वैश्य मग हे व्यापारा मुक्त मुख काय असन ते. क्षत्रियाचं कर्म वाटलेलंच येते, नाही का? संरक्षण करणं, लढाई करणं. पण ब्राह्मण हा खास परमार्थाकरता शरीर आहे ब्राह्मणाचं. ब्राह्मणाचं शरीर भेटणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही ना. मनुष्य शरीर भेटणंच अवघड, त्याच्यात ब्राह्मणाचं शरीर. हरीचे दास म्हणलंय, पवित्र ते कुळ पावन तो देश. हरीचे दास म्हणजे ते भक्ती करणाराच आला ना, हरिभक्त. मग जर ब्राह्मणाचं शरीर भेटून ब्राह्मण कुळात जन्माला येऊन जर भक्ती करणारा नसला तर तो जळ म्हणले त्याचं तोंड. भक्तीविना मातीमुखी त्याच्या. नाथ महाराज एवढे शांती ब्रह्म, पण काय करणार आहे मग, नाही का? भक्तीविना पशु कशाशी वाढला? शटवीने न्याला कैसा नाही. भक्ती जर करत नसला तर मग काय, मातीच्या खोळी दगड आला पोटाशी. जो ब्राह्मण भक्ती नाही त्याच्या तोंडाचा आग लागो, त्याची रांड आई त्याला का प्रसवली? काय ना उगाच घेणं देण्याचं ते नवी गर्दी केली इथं, नाही का? सांभार आहे पण तो विष्णू भक्त आहे, तर त्याची आई धन्य समजावी. वा, अरे याचा याची धर्म नाही विष्णूदाचा, नाही का? परमार्थाला जातीचं कुळाचं हे बंधन नाहीच आहे ना, भक्तीला तर नाहीच. मग तो सांभार जरी असला म्हणले जातीला, पण जर भक्ती करत असला, तो कसाही जरी असला, सज्जन पाहिजे, नाही का? कसाही होता पण सज्जन होता, म्हणजे तो भक्ती करीत होता. सांभार आहे पण तो विष्णू उपासक आहे, तर त्याची आई धन्य समजावी. त्याच्या आई बापाची याची कुळही शुद्ध होत. धन्य माता पिता याची जर भक्ती करत असले तर भगवंताची उपासना, पांडुरंगाची उपासना करायला पाहिजे.
याप्रमाणे पुराणीच निर्णय दिला आहे. पुराणात निर्णय तो आहे संवेदशास्त्री. मग त्याच्याकरता हे साधूच्या मुखातून पुराणात बाहेर पडत असतं. दुसऱ्या मालिकेत सगळे मालिका जर पाहिले, ठरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला, करियली हुंडी नरसिंह त्याची, धनाजी चाट्याची शेती फिरी, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, समाधीचा झाला पाडेवा. ते काय काय काम करतो देव. लाख या कोल्हाट्याचा ढोलपिटी, कबीराचे मागे विणू लागे शेली, मुलं उठवली कुंभाराची, आता तुम्ही दया करा पंढरीराय, का विनवी पाया वेळ. तात्पर्य ते कोणत्या कुळातले असू, कुळाचा काही नाही, फक्त भक्ती करणारा पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांना भक्ती करणारा पाहिजे, तो धन्य म्हणजे. याप्रमाणे पुराणानेच निर्णय दिलाय तो. मी आपल्या पदार्थ बोलत नाही, तुकाराम महाराज म्हणतात. त्याच्यामुळे काय राग यायचं काम नाही, नाही का. तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या भक्ती वाचून असणाऱ्या थोरपणाला आग लागू. आग लागत आहे असं. हरी नाही मुख असं काहीतरी आहे. हरीच्या भक्ती वाचून असणाऱ्या थोरपणाला आग लागो, जळो त्याचं थोरपण म्हटलं. असल्या दुर्जनाचे मला दर्शनही नको. खरं आहे त्यांच्यावाला, पण आता काय करणार, आता तर लईच संख्या वाढली नाही का भक्तांची. मग फार त्रास व्हायला लागला आता. काय कली मातलाय बा. मार्गी चांगल्या माणसाला, शुद्ध अंतकरणाच्या माणसाला समाज भक्ती करणारा त्रास देतो. त्रिपुटीच्या योगे काही नव्हे कोणाजोगी, एक जाता लागे मग एक पाठी लागते. मागे पुढे अवघा काळ पळो नाही न खेळे बळ, करिता कोल्हा कृपी खांदी हरिबाई. पुण्यात्म्याच्या शक्ती असते, योजिल्या श्रीपती यावी का कुलती, तेथे सत्ता नाही का तुका उभा पहिलं थडेन तरी हे प्रकार निवडी. घातल्या सांगडी ताते पेटे हाकारी. जग अनेक प्रकारच्या कर्ता कर्म आणि कारण, भोगता भोग आणि भोगाचे साधन असे त्रिपुटी आत्मक आहे. म्हणून काही कोणाच्या अधिकारात नाही, कारण त्यापैकी एक नाहीशी केली तर दुसरी मागे. आता हे त्रिपुटी आहेच, त्रिपुटी गेली का मग तर एकच दिसतंय असं आहे ना. सगळं जग त्रिपुटी मध्ये महाराज सांगतात. जग कर्ता कर्म आणि कारण. त्रिपुटीमुळे काय होत आहे, मी करतो. तस त्रिपुटी नष्ट झाली का एक ही. त्रिपुटी जर नष्ट झाली तर एक ही. भोगता भोग आणि भोगाचे साधनाची त्रिपुटी आत्मक आहे, म्हणून काही कोणाच्या अधिकारात नाही, कारण त्यापैकी एक नाहीशी झाली केली तर दुसरी मागे लागते. पाहू गेलो तर मागे पुढे सर्व काळाने व्यापले आहे, त्यामधून पळून सुटून जाण्याचा याला चालत नाही. आणि काळ तर प्रत्येकाच्या पाठीमागा लागलेला आहे, कुठं पळून जायची सोय नाही. कुठं जाणार आहे पळून, पळून जाणार कुठं. पुढे गेला तर काळ मागाच आहे ना. गेला तिकडे काशीला काळाच्या. आता काळ कुठं नाही का. आयुष्य खातो काळ सावधान, कुठं जा.
त्यामधून पळून सुटून जाण्याचा इलाज चालत नाही, म्हणून देवाच्या नामस्मरणाचा गजर केल्याने तो देव भक्ताला काळापासून सोडून खांद्यावर घेईल. त्याला एकच पर्याय, देवाला शरण जाणं आणि त्याच्या नामाचा गजर करणं. मग जागेवरच दुःख कमी होईल आपलं. अन्यथा सुटायला जागाच नाही ना. जरी शरीर पडलं म्हणून काही दुःख गेलं का? नाही ना. आणि ते तो काही मुक्त सुटला गायचा. ते लगेच पुढच्या जन्मात पुन्हा आहे ती गोंधळ थोडीच नाही ते. त्याच्यापेक्षा आता वाट लावलेली बरी नाही का? थोडीच नसतं ते. मागचं लक्षात आहेच पुढं परत काहीतरी जन्म घ्यायलाच लायचंय. त्याच्यापेक्षा आता नामाचा गजर करायचा आणि मुक्त होऊन जायचं नाही का? त्याच्यातच सुटायचा एवढा एकच पर्याय. किती जन्म फेरा ते कर्म वाढत आहे पुन्हा आहेच गुताडा. इतका घोटाळा होतो. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. त्या फजितीला काही मोल नाही बाबा. मग आता फक्त एवढं शरीर आहे काय त्याच्यातून सुटता येतंय. बाकी देवाचं जे शरीर आहे, देवांची स्वर्गातल्या मंडळींची, त्यांना नाही ना सुटायला जागा. नाही ना. सुटण्याकरता जागा नाही. त्यांना हे शरीरच धारण करावं लागतं मग मुक्त व्हावं लागतं. म्हणून देवाच्या नामस्मरणाचा गजर केल्याने एक फायनल सांगितलंय महाराजांनी आता. आणि हे प्रत्येकाला गरजेचं आहे. प्रत्येक जण मनुष्य शरीर घेऊन आलाय ना, फिरत फिरत आलाय, दुःखांवर पळून आलेला आहे. आता त्यानं एकच करावं, नामाचा गजर करावा आणि पाप जळून टाकावं. दुसरा पर्याय नाही. पाहू गेलो तर मागे पुढे सर्व काळाने व्यापले आहे. त्यामधून पळून सुटून जाण्याचा इलाज चालत नाही. म्हणून देवाच्या नामस्मरणाचा गजर केल्याने तो देव भक्ताला काळापासून सोडून कृपेने खांद्यावर घेईल. वा. मग तो देव काय करीन? खांद्यावर घेईन. म्हणले खांद्यावर प्रल्हादाला घेतलंच ना. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहारी. उचलून घेतला कडेवर सुखे सुखावला. नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत. त्यानं नामस्मरण तसंच केलं बाबा. देवानं उचलून घ्यावा. कडेवर उचलून घेतलं देवाना. काय कसं नामस्मरण असं मध्ये आपल्याला नामस्मरणाला काय व्हायला नाही करायला. पण आता काय आपल्याला बाकीचेच लचंड उमजून देणं काय. नामस्मरणाचा तडाखा लावल्यावर काळापासून सोडून कृपेने खांद्यावर घेईल, संसारातून पार करील, मुक्त करीन. म्हणजे दुःखात नाश करून टाकेल. मुक्त होणं म्हणजे काय, पार होणं म्हणजे काय. भावी गाता गीत विठोबाची का म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावी गाता. हे दुःख जाणं, दुःखाचं कारण कळणं, हे संसारातून पार करील. हरीने पापुण्यात्मक योजलेल्या शक्तीच्या पेचात सर्व जग सापडलंय. आता प्रत्येकाच्या पाठीमागं बॅलन्स आहेच. प्रारब्ध, पापी, पुण्य, आणि त्याच्यात सापडलोय आपण. धड मागे नाही, धड पुढे जाता येत नाही. म्हणून त्यातून सुटण्याविषयी सत्तानायक देवास काकुळतीला यावी.
सोडवी दातारा. भगवंताला प्रार्थना करावा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा. भगवंताला प्रार्थना करावा, नामस्मरण करावा, भगवंताला काकुळती यावा, रडावा, अखंड नामस्मरण करावा. पाप नष्ट होईल. माफ करून टाकीन देव सगळं कर्ज, नाही का? तुकाराम महाराज म्हणतात, मी पलीकडच्या तिरी उभा राहिलो आहे, म्हणून या सर्व प्रकारची निवड करतो. तुकाराम महाराज पहिल तीराला गेलेले, ते मुक्त झालेले. मी सुटलो म्हणले त्याच्यातून, मी पलीकडे गेलोय, तो आपल्याकरता सांगा ते अभंग. तारण्याची साधने म्हणजे हरिनामाची सांगडी, काठी येते घालून लोकांचा का मारतो. त्यांना सांगतो, या असे साधना या तुम्ही, मी आलोय, नाही का? तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा तसा. आम्ही त्या सांगडीनं तरलो. सांगड, पूर्वीच्या काळात सांगड म्हणायची त्याला, हरिनामाची सांगड. लाकडाची नावी छोटीशी, हे असायचं, ते दारू असायचा, ते बुडून देत नाही ना. सांगड बांधा रे, सांगड बांधा रे. भगवंताच्या नामाची सांगड बांधायची, नारायण नामाची. हीच सांगडी, ती बुडून नाही देणार. मग साधी सांगड पाण्यात बुडून देत नाही, भोपळा बुडून नाही देत. दोन भोपळे जर असले ना, दोन भोपळे दोन बगलात जर घातले, ती भोपळे बुडून नाही देते माणसाला. भगवंताचं नाम कसं काय बुडून देईन बा. म्हणून सांगडी, हरिनामाची सांगडी, आखे पेटे घालून लोकांस हका मारतो. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. कोणी या न लगे मोल काही, नाही का? भाव पाहिजे फक्त, बाई काय लागत त्याला, नाही का? तर महाराज आपल्याला म्हणतात, बाबा तुम्हाला आम्ही आलोय पलीकड. हा संसार सोडित नाही ना. आपण त्याला धरलं, त्यानं काय आपल्याला धरलं, नाही का? कमली को छोड द्या रे, कमली छोडती नाही ना मुली. आता ती कमली काय, ती अस्वल होती, याला वाटलं घोंगडी जणू, चालली ती पाण्यात वाहत. याला वाटलं घोंगडी वाहत आणा आपल्याला बहीण बा. घोंगडी काय ती होती, अस्वल, त्या अस्वल घातली कवळी. आम्हाला ये तू इकडं पाण्याच्या बाहेर ये, कमली को छोड दो. कमली को छोडतो, पण कमली मेरे को छोडती नाही ना बोली. तसं आपण त्या संसाराला धरलंय, चित्तामध्ये आसक्ती. म्हणून फार मोठा अभंग भारी नामस्मरण, देवाचं नामस्मरण करायचं. देखण्याच्या तीन जाती, विठी वार्ता अत्यंती, जैसा भाव तैसे फळ, स्वाती तो एक जळ, पाये सांगे आणि जेवी, अंतर महादा अंतर तेवी. तुका म्हणे हिरा पारखिया मोढा गारा. देवास पाण्याचे प्रकार तीन, त्याचे की दुसऱ्याच्या सांगण्यावरून समज. बेगाऱ्यासारखे पाणी व प्रत्यक्ष बारकाईने पाणी. तीन प्रकारे म्हणजे देवाला पाहिजे. दुसऱ्यांना सांगितलं असं देव आहे, तसं आहे, मग त्याच्या सांगण्यावरून. आणि बेगाऱ्यासारखं, बेगारी म्हणजे नौकर, आणि प्रत्यक्ष बारकाईने पाणी. जशी एका स्वातीच्या पाण्याचे परिणाम तीन,
शिंपल्यात पडलं तर मोती. स्वातीचं पाणी शिंपल्यात जर पडलं तर काय होतं? मोती. मोती. आणि कपाशीच्या पिकावर पडलं तर माहिती नसेल तुम्हाला. आणि सर्पाच्या मुखात पडलं तर विष. विष होत. पाणी स्वातीच आहे. परिणाम लय बदलतोय ना. हा. शिंपल्यात पडलं तर मोती. कपाशीच्या पिकावर पडल्यास पिकाचा नाश. आणि सर्पाच्या मुख पडल्यास विष होतं. तसे जसा ज्याचा भाव देवाच्या ठिकाणी असेल तसं त्याला फळ भेटल. भाव जसा भाव तसा देव. हा. भाव सगळ्यांचा सारखा असतो का? नाही ना. तर देवाला कळतो. आपल्याला असं वाटतं कसं काय मग त्याला कळतं? अंतरची घेतो गोडी हा. पायी जोडी भावाची. देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा दिनांचा. दिनाचा. अरे तो अंतरची गोडी कळती त्याला. फसायला आपल्यासारखी येडी फसतील. तू काय फसत आहे? म्हणजे एकच स्वातीचं पाणी त्याचे 3 परिणाम झाले ना. हा. तसं आपलं तसंच आहे. बाकी काय वेगळे. जसा भाव असन तसा भाव असन तसे फळ त्याला भेटतात. अन्न पाहणे अन्नाची हकीकत सांगणे अथवा कानाने ऐकणे व प्रत्यक्ष जेवणे यात फरक अंतर आहे. तेव्हा जसा भाव असेल तशी फलप्राप्ती आहे. अन्न पाहिलं भाकरी, स्वयंपाक पाहिला डोळ्यानं म्हणून पोट भरतंय का? नाही ना. अन्न हकीकत ऐकली म्हणजे ते माहिती ऐकली. असे लाडू बनवले, असे गुलाबजामू बनवले, असा खवा आणला, असं इतकं टाकलंय, तितकं टाकलंय. आता हे माहिती ऐकून पोट भरण का? नाही ना. ऐकूनही भेटणार नाही. अभ्यास करून भेटणार नाही. महाराजांच्या पाहूनही भेटणार नाही. प्रत्यक्ष जेवणे आणि ह्या बाकीच्या गोष्टी यात जसा फरक आहे, अंतर आहे. तेव्हा जसा ज्याचा भाव असेल तशी फलप्राप्ती होईल. ते काय असं फिक्स नाही. बटन दाबलं म्हणजे लगेच देव प्राप्त होता सोडच आहे. एक अंदाज सांगितला. 13 कोटी जर चिंतन झालं भगवंताचं दर्शन होतं. एखाद्याला 13च्या आतही होईल. एखाद्याला 13 कोटीच्या आतही होईल. एखाद्याला 14 करून नाही म्हणणार नाही. नाही का? तो काय असा कृत्रिम थोडंच आहे का? नाही. ते घरातलं आपलं मशीन जपाचं तर सारखं चालू आहे. मग ते त्यालाही दर्शन व्हायला पाहिजे होतं ना. तसं नाही होत. रात्रंदिवस चालू आहे ते नाही का? त्याच्या पाठीमागचं भाव, तळमळ, श्रद्धा, प्रेम काम करीत असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हिरा हा परीक्षकासच कळतो. तोच हिरा मूर्खास गारीसारखा दिसतो. काय सर्वसामान्याला हिरा कळन बरं? नाही ना. शिवीच्या गळ्यात बांधून दुसरं काय करणार ते हिऱ्याला नाही? कृपाळू संत आहे. अंतःकरणाचं अंतःकरण आहे ना कृपाळू असतं. नाही तर डायरेक्ट सर्वसामान्याला साधन दिले ते साधनाची किंमत कळत नाही का? आता या गोष्टीपेक्षा फार श्रेष्ठ आहे. साधा हिरा कळत नाही तर नाम तर चिंतामणी हो. ते कळायला किती नाही का? काय अंतःकरण साधूच आहे. त्याच्यामुळे नाही तर लई या नद्या लईत होती, लई सेवा करून घेत होती आणि मग पुढं ती गोष्ट द्यायची सर्वसामान्याला नाही का? तर इथं काही नाही. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन.
लेकराबाळाचं आईचं अंतःकरण असतं. आईला असं वाटतं लागावा सोयीला, चांगलं व्हावं कोणाचं बी, नाही का? हा. ही एक तर जीव इकडे येत नाही. लागलं तर लागलं बस सोयीला, ही अपेक्षा असते, बाकी काय. हा. म्हणून जी वस्तू मिळाली ती फार सामान्य वस्तू नाही ती. महाराज म्हणजे त्याचा गजर करा, तुमचं कल्याण होईल, नाही का? कशा करता चाललंय आपलं एवढं नामस्मरण करायचं, आपोआप मार्ग निघत असतो. दुःख नष्ट होत असते जीवनातलं, आपणच करून ठेवलेलं, त्याच्यामुळे त्याचं काहीतरी, नाही का? काय कोणावर देवाला दोष देणं आणि कोणाला दोष देण्यापेक्षा आहे त्याचा निकाल लावून टाकायचा, नामस्मरण करीत राहायचं. नामस्मरण हा एक दिव्य राजमार्ग आहे, प्रत्येका करता येतो. प्रत्येक जो देखे सो दुखिया बाबा दुखिया. अरे पण दुःखच राहत नाही जीवनामध्ये काही, तर दुःखाचा स्पर्श सुद्धा होत नाही ना. नामस्मरण तेवढं करावं लागतंय. मग आपण चिंता करतो, काळजी करतो, नाही का? काळ जर चिंतनात घालवला तर मन पुन्हा त्या गोष्टीचा विचार करत नाही ना. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, भगवंताचं नामस्मरण करीत राहायचं. आतापर्यंत जेवढे तरले ती भक्ती नामस्मरणानच तरली ना. काय त्याने दुसरा काय, दुसरी साधना तात्पुरती आहे ती, कुचकामी आहे ती, नाही का? पुण्य केलं स्वर्गात जाईन आणि परत एक मारायला यावंच लागेल ना. त्यापेक्षा आताच भगवंताचं नामस्मरण करावं आणि कारणासही दुःखाचा नाश करून मुक्त व्हावं, आनंदात राहावं. आता दिवस चारी खेळी मिळी. पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.